श्री स्वामी समर्थ. प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये तुळस ही असते आणि हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. वर्षातून एकदा कार्तिक महिन्यामध्ये तुळशी विवाह केला जातो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीपासून ते पौर्णिमेपर्यंत म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो. जो कोणी व्यक्ती शुभमुहूर्तावरती तुळशी विवाह करतो त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहते, सर्व इच्छा पूर्ण होतात आणि माता लक्ष्मीचा त्या व्यक्तीला आशीर्वाद प्राप्त होत असतो. तुळशी विवाह केल्यानंतरच विवाहाचे मुहूर्त हे सुरू होत असतात. यंदा 2 नोव्हेंबरपासून ते 5 नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाह केला जाणार आहे. तुळशी विवाह केल्यामुळे व्यक्तीला भाग्याची साथ मिळते, जीवनामध्ये सकारात्मकता येते आणि वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये एकदा जरी तुळशी विवाह केला तरीच त्याला कन्यादानाचे पुण्य मिळत असते. असा हा तुळशी विवाह ज्या दिवशी आपण करणार आहोत त्या दिवशी तुळशीजवळ जो दिवा लावणार आहोत त्यामध्ये आवर्जून एक वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपल्या आर्थिक समस्या नष्ट होतील. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात. आपण कितीही कष्ट केले तरी कष्टाला फळ मिळत नाही. कधी कधी आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो, तर कधी कधी काही गोष्टी या मानसिक असतात, शारीरिक असतात. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथीला त्या त्या दिवसाचे विशेष असे महत्त्व आहे आणि त्यापैकी एक दिवस म्हणजे तुळशी विवाहाचा दिवस. तुळशी विवाहाचा दिवस हा सुद्धा अत्यंत खास मानला जातो. काही उपाय हे जर आपण खास दिवशी केले तर ते अत्यंत फलदायी ठरत असतात. आपल्या जीवनातील दुःखे अडचणी नष्ट होण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे तर ती संपावी, आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात, घरामध्ये पैसा वाढीस लागावा, तर यासाठी आपल्याला तुळशीजवळील दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये खूप पैसे येतात परंतु ते टिकत नाहीत किंवा पैसा येण्याचे मार्ग मिळत नाहीत. कर्ज वाढत आहे, काही केल्या कर्ज फिटत नसेल, भरपूर पैसे येत आहेत परंतु याना त्या कारणाने ते खर्च होत असतील, तर हा अत्यंत प्रभावी उपाय आपण करू शकतो. हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे. जेव्हा आपण कोणताही धार्मिक विधी करतो किंवा कोणतेही अनुष्ठान करतो, पारायण करतो, कोणतीही पूजा करतो, त्यावेळेला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करतो, दिव्याची पूजा करतो आणि अग्नीला साक्षी मानूनच आपण तो धार्मिक विधी करत असतो. अग्नीशिवाय कोणतीही पूजा ही अपूर्ण मानली जाते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो त्या दिव्याभोवती एक सकारात्मकतेचं वलय निर्माण होत असतं. दिवा हा अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जात असतो. आपण जे कष्ट करतो त्याला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी स्थिर राहील आणि घरातील पैशामध्ये, धनधान्यामध्ये वाढ होईल. यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा घेताना आपण तांब्याचा, स्टीलचा, पितळेचा, मातीचा किंवा अगदी कणकेचा दिवा सुद्धा घेऊ शकतो. दिवा हा स्वच्छ घ्यायचा आहे. खंड झालेला म्हणजे तुटलेला, फुटलेला तर असा दिवा घ्यायचा नाही. अखंड दिवा घ्यायचा आहे. गळणारा दिवा आपल्याला घ्यायचा नाही. आणि या दिव्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे. जर आपल्याकडे तूप नसेल तर आपण तेलाचा वापर सुद्धा करू शकतो. त्यानंतर आपण जेव्हा तुळशी विवाह करणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे किंवा आपण एक छोटंसं तामण घेऊ शकतो आणि यामध्ये तांदळाचं स्वस्तिक तयार करायचं आहे. तांदळाचं स्वस्तिक तयार केल्यानंतर त्या स्वस्तिकवरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. ही प्लेट जी आहे तर ती तुळशीजवळ आपल्याला ठेवायची आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. दिवा जो आहे तर त्याची जी वात आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे. चुकूनही दक्षिण दिशेला वात करायची नाही, कारण दक्षिण दिशेला दिव्याची वात ही फक्त जेव्हा आपण यमदीपदान करतो त्यावेळेलाच करत असतो. इतर वेळेला कधीही दिव्याची वात ही दक्षिणेला करू नये. आपल्या घरामध्ये पैशासंबंधीच्या अडचणी असतील तर अवश्य उत्तरेला ही वात करायची आहे. उत्तर ही कुबेरांची दिशा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही वस्तू टाकायच्या आहेत. एक पिवळी कवडी आपण या दिव्यामध्ये ठेवू शकतो. कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि जरी आपल्याकडे पिवळी कवडी नसेल तरी सुद्धा आपण 2 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत, एक वेलची घ्यायची आहे आणि एक कापूर घ्यायचा आहे. लवंगा आणि वेलची व्यवस्थित असावीत. तुटलेल्या फुटलेल्या लवंगा आणि वेलची आपल्याला उपायासाठी वापरायचं नाही. हे सर्व आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. माता लक्ष्मीचा आणि श्रीहरी विष्णूंचं आपल्याला स्मरण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम 3 वेळेला म्हणायचं आहे आणि माता लक्ष्मीचा जो मंत्र आपल्याला येतो तर तो 108 वेळेला म्हणायचा आहे. आपल्या जीवनामध्ये जी पैशासंबंधी समस्या आहे
तर ती नष्ट व्हावी म्हणून आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे आणि या वस्तू आपल्याला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. एकदा आपण दिवा प्रज्वलित केला की पुन्हा दिवा जो आहे तर तो हलवायचा नाही आणि जेव्हा दिवा विझेल त्यानंतर तो आपल्याला उचलायचा आहे. विझलेला दिवा तुळशीजवळ ठेवणे हे अशुभ मानले जाते. त्यामुळे दिवा आपल्याला उचलायचा आहे. त्यानंतर दिव्यामध्ये जर आपण कवडी टाकलेली असेल तर ती स्वच्छ करून आपण देवघरामध्ये ठेवू शकतो किंवा लाल कापडामध्ये बांधून आपण आपल्या तिजोरीमध्ये पैसे ठेवण्याच्या जागेवरती ठेवू शकतो. लवंगा, वेलची जे आहेत तर ते आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायचं आहे आणि दिवा जो आहे तर तो स्वच्छ करून आपण पुन्हा तुळशीजवळ दिवा लावण्यासाठी किंवा इतर ठिकाणी दिवा लावण्यासाठी सुद्धा या दिव्याचा वापर करू शकतो. जर आपण कणकेचा दिवा वापरलेला असेल तर तो दिवा सुद्धा झाडाखाली ठेवायचा आहे जेणेकरून मुंग्या, किडे तो दिवा खातील.